कोल्हापूर सांगली पूर परिस्थितीने अनेकांचा जीव घेतला, कोट्यावधी मालमत्तेचं नुकसान केलं, कित्येक कुटुंब बेघर झाली. काही तासांच्या अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं. मागच्या काही काळापासून हे अस्मानी संकट पश्चिम महाराष्ट्रावर सतत कोसळतंय. पण त्यावर जालिम उपाय शोधून काढला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. मंदीत संधी शोधणं, अवघड प्रश्न तत्काळ सोडवणं हा देवेंद्रजींचा खाक्या. आणि त्यातूनच टेंभू नदीजोड प्रकल्प नामक रामबाण उपाय शोधून देवेंद्रजींनी एका दगडात दोन पक्षी मारले. कसं ते जाणून घेऊयात. मागच्या काही वर्षांपासून कोल्हापूर सांगली भागाला पुराचा फटका बसतोय आणि त्याला कारण ठरतंय ते कर्नाटकचं अलमट्टी धरण. पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, अलमट्टी धरण हे कृष्णा आणि घटप्रभा नदीच्या संगमावर कर्नाटकच्या निरगुंडी गावाजवळ बांधलंय. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये होतो. कृष्णा नदी सातारा, कराड, सांगली इथून शिरोळा तालुक्यातून कर्नाटकात प्रवेश करते. मात्र नेमक्या अतिवृष्टीच्या काळात अलमट्टीचे दरवाजे बंद करून पाणी अडवल्यास कृष्णा आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण होते. याखेरीज नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे मानवनिर्मित पूर परिस्थिती निर्माण झालीय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ल्ड बँकेशी चर्चा करून 4000 कोटी रुपये मिळवले व वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून हे पाणी दुष्काळी भागात नेण्याचा प्रकल्प उभारलाय, ज्यामुळे पूर परिस्थितीचा प्रश्न देखील सुटला आणि मराठवाड्याची दुष्काळातून सुटका करण्याची तरतूद झाली. यालाच म्हणतात देवाभाऊची करणी आणि दुष्काळी भागात पाणी.